मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती। आता त्यांना नव्या आजाराची लागण झाल्याचं समजतंय। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून धनंजय मुंडेंनी बेल्स पाल्सी या आजाराचं निदान झाल्याचं सांगितलं। रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या आजारामुळे सध्या सलग 2 मिनिटंही व्यवस्थित बोलता येत नाही, त्यामुळे सध्या 1-2 कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही, अशा आशयाची पोस्ट धनंजय मुंडेंनी केली। बेल्स पाल्सी हा एक कॉमन न्यूरोलॉजिकल ओपीडी प्रॉब्लेम आहे। आपल्या शरीरामध्ये फेशियल नर्व नावाची एक नस असते जी मेंदूतून निघते आणि चेहऱ्याच्या एका साईडचे जे स्नायू असतात त्यांना ती सप्लाय करते। जेव्हा एखाद्या व्हायरल इन्फेक्शन नंतर त्या नसवर सूज येते किंवा त्या नसचं काम कमी होतं, तेव्हा साहजिकच चेहऱ्याच्या एका साईडचे स्नायू हे काम करायला कमी करतात। त्यामुळे एखाद्या नॉर्मल व्यक्तीमध्ये असं जाणवतं की झोपेतनं उठल्यावर अचानकपणे त्याचा चेहरा वाकडा झालेला आहे। हा एक कॉमन न्यूरोलॉजिकल ओपीडी प्रॉब्लेम आहे। योग्य वेळेमध्ये पहिल्या काही तासात जर योग्य उपचार चालू केले आणि योग्य फिजिओथेरपी जर घेतली तर 80 to 90% केसेसमध्ये हा प्रॉब्लेम पूर्णपणे ठीक होऊ शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।